मायबाप हो, तुम्ही आईच्या पोटात होते, कोणी सांभाळलं तुम्हाला? देवानं ना? आईनं नाही ना सांभाळलं? नाही, देवानं सांभाळलं. तुम्ही आईच्या पोटाच्या बाहेर आले, आईच्या स्तरामध्ये दूध कोणा निर्माण केलं? देवानं ना? हो. मग तुम्ही आईचं दूध आटलं, मग तुम्हाला सुंदर असे दातं कोणी दिले? देवानं. आणि मग अनेक प्रकारच्या तांदूळाच्या जाती निर्माण केल्या तुमच्यासाठी. कोणी केल्या? देवानं. तरी मायबाप हो, आपला विश्वास त्या देवावर नाही. आपला विश्वास आपल्या घरी पाळलेल्या कुत्र्यावर आहे, आपला विश्वास आपल्या बैलावर आहे, आपला विश्वास आपल्या पत्नीवर आहे. आपली पत्नी आपल्याला दररोज जीव घालते, पण आपल्याला ती कधी विष देणार नाही याची गॅरंटी आपल्याला आहे. तिच्यावर विश्वास आहे आपल्यावर, आपला विश्वास तिच्यावर आहे, परंतु परमेश्वरावर नाही. मायबाप हो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुम्ही जे आज दारिद्र्यामध्ये जीवन जगतात ना, ते तुमचं दारिद्र्याचं जीवन निघून जाईल आणि तुमच्या घरी सुबकता येईल, सुबता येईल. तुमच्या घरी म्हणजे धन दौलत येईल आणि तुमचं जीवन सुखी होईल. सुखी करण्यासाठी परमेश्वराचं चिंतन फक्त दररोज 10 मिनटं परमेश्वराचा आठवत जा. एवढाच विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवा परमेश्वरावर. परमेश्वरावर भाव ठेवा, कारण भावीनं भक्ती आणि भक्तीविनं मुक्ती, बळीविनं शक्ती बोलू नये, असं संत ज्ञानेश्वर महाराजांना आपल्याला सांगितलेलं आहे. भाव ठेवा आणि सुखी व्हा, असं मी तुम्हाला नम्र विनंती करेल आणि थांबेल. दंडोत प्रणाम. दंडोत.